सुरू असलेल्या आमरण उपोषणाला लक्ष्मण हाके आणि नवलताबा यांचा हा 6वा दिवस उपोषणाचा आहे। प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी लढत असतो, फक्त लोक ओबीसीच्या हक्कासाठी लढतात आणि त्या लढ्याला माझा वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडीचे आहेत, पण वंजारी सेवा संघाचं सुद्धा कार्याध्यक्ष पद सांभाळते आणि या सगळ्यांच्या वतीने सांगायचं झालं तर काल पंकजाताई सुद्धा इथे येऊन गेल्या, धनुभाऊ येऊन गेले। पूर्णच ओबीसीचे चेहरे आपण जे म्हणतो ते चेहरे आपल्या राजकारणामध्ये आपल्या पाठीशी आहेतच, पण सामान्यातल्या सामान्य माणसांनी आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी लढावं हे दोघांकडूनही आपण बघतो। कारण आपण रस्त्यावरले आंदोलन केले, त्या आंदोलनाला जेव्हा मिळेल तेव्हा न्याय, पण सध्या यांची जी मागणी आहे दादा, खरोखर आम्हाला प्रत्येकालाच वाटतंय ताटातला घास देणं हे शक्य होत नसतं, कारण ते ताट वाढलेलं असतं। वेगळं ताट आमच्या सहकार्याने आम्ही सगळ्यांनी सांगितलं, वेगळं ताट मागा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि हे सांगायचं झालं तर मी जरांगेला सुद्धा भेट देऊन गेले, तुम्ही वेगळं ताट मागा, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, पण आमच्या लेकराचा घास जसे तुमचे लेकर आहे तसे आमचेही लेकर आहे। आणि लेकर आपण जनावरांना प्रेम करणारे लोक आहोत, तर लेकर आपले उद्याच्या पिढीचे। आपण म्हणत नाही राजकीय आरक्षण, तुम्ही म्हणता तसं आम्हालाही राजकीय आरक्षण नको, पण आमच्या शिक्षणाचं आरक्षण तर आम्हाला हवं। आमचे लेकर तर शिकले पाहिजे। आणि आम्ही प्रस्थापित नव्हतोच कधी, गाव गाण्याचा वावर आमचा होता, आम्ही आज शिकले म्हणून तुम्हाला मोठे झालेलं दिसतोय। आज सुद्धा आमच्याकडे 1 एकर कोणाकडेही जमीन नसेल, आणि जेव्हा जमीन नसते तेव्हा शिक्षणाचा एक आधार असतो, आणि त्या शिक्षणाचं आरक्षण आपल्याला हवं म्हणून दोघंही बसला दादा। खरोखर सांगते, जमाव व्हायला उशीर लागत असतो, पण उशिरा झालेला जमाव हा 1 गट्ट्याचा असतो आणि तो हळूहळू तुमच्या पाठीशी उभा राहत आहे। आणि खरं सांगायचं झालं तर आपण सगळेच पुढच्या पिढीसाठीच लढत असतो। उद्याची पिढी ही कोण्याही व्यसनाला लागली नाही पाहिजे, तिच्या हाताला काम असलं पाहिजे आणि शिक्षणाला न्याय असला पाहिजे। या सगळ्या घटनेसाठी आपण ओबीसी लढतोय। कोणाचा हक्क नाही, कोणाचा अधिकार नाही, पण आम्हाला जे संविधानाने दिलंय, जे बाबासाहेबांनी दिलंय, ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही लढतोय। आम्ही काही कुणाचं हिसकावून घेत नाही। तुमची जी भाषा आहे ती हिसकावून घेण्याची आहे, हिसकावून घेणं आमची वृत्ती नाही आणि आम्ही हिसकावून घेणार नाही। तुमचाही सपोर्ट दुसरं ताट मागायसाठी आम्ही करू। आज आम्ही फक्त हक्कासाठी लढतोय आणि आम्ही ह्या हक्कासाठीच कालही सगळेजण आलेत, आजही येतील, उद्या येतील। आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला काही नाही झालं पाहिजे, एवढी अपेक्षा आमच्या आहेत। आणि सरकारनं जे ताईने काल सांगितलंय मायबाप सरकार म्हणून, आम्ही सरकारकडे पाहतोय। खरोखर आहे, तुम्ही तुमच्या मतानंच उभं केलेलं सरकार असतं आणि त्याच्याकडे शेवट मायबाप म्हणूनच पाहत असतो। आणि आम्ही एक लग्न पांगळं ओबीसी एक बाल सरकारचं आहे, जे खरोखरच पांगळं आहे अगोदरच। त्या पांगळ्या बाळाकडं सरकारने जास्त लक्ष द्यावं ही अपेक्षा आमची आहे। परत एकदा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं, वंजारी सेवा संघाच्या, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दोघांनी आपली काळजी घ्यावं, कारण सगळंच ओबीसी समाज आज तुमच्याकडे आस्थेनं पाहतोय। तुम्ही लढायला सुरुवात केली, खरी या लढाईची सुरुवात झाली, कारण रस्त्यावरची लढाई आम्ही आतापर्यंत लढलो, याला तोड तुम्हीच देऊ शकत होता।
दोघ जण आणि खरोखर एक दिवस 1 घंटाही उपस्थित राहणं हे आपल्याला माहितीये. पाणी न पिता काही न करता उपस्थित राहणं कसं असतं ते आज झोपतायत. परत एकदा सरकारने लवकरात लवकर यांच्या या मागणीकडे लक्ष द्यावं. आणि तुम्ही सगळेच येता पण अजूनही बऱ्याच संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि काही वाद न करता आपल्याला हक्काची लढाई लढायची आहे, हक्कानं लढायची आहे. कोणताही वाद न करता यायचं, भेट द्यायची आणि जायचं ही सगळ्यांना विनंती करते आणि थांबते. ओबीसी सर्व